तर नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज आमच्या जय हनुमान गोविंद पथकाचा सराव शिबिर आहे 2024चं। तर आपल्याला जायचं आहे आता तिकडे, आमच्या हनुमान मंदिरात जायचं आहे। तर तुम्हाला आजची व्हिडिओ ही आपली दहिंडीची असेल। आमच्या जय हनुमान गोविंद पथकाच्या सराव शिबिराचे आजपासून सुरुवात होणार आहे। म्हणजे सराव शिबिर प्रारंभ 2024चा आहे। आज सुरू होणार, आजपासून दहिंडीपर्यंत प्रॅक्टिस आता दररोज असणार, रात्री 10 ते 1। तर चला जाऊया आपण तिकडे, मंदिरात जाऊया, बघूया काय काय तयारी केली। इकडे आलोय, आता मैदानात आलोय इकडे। आणि हे बघा, इकडे असा बॅनर वगैरे लागलाय बघा। इकडे असा बॅनर लागले, सर्व पोरं आता जमा होत आहेत इकडे बघा। कसं मॅट बीट लावलंय सर्व व्यवस्थित। आणि तो बघा तिकडे विकी वरती चढलाय, जय श्रीराम। तिकडे चाललंय बघा। इकडे असा रस्सी लावले, दंडी अंडी बांधायची आहे, सर्व पोरं तयारी करतायत। आणि इकडे आमचे अध्यक्ष बसलेत बघा। इकडे अध्यक्ष, आमचे अध्यक्ष, जय हनुमान गोविंद पथकाचे अध्यक्ष। इकडे सर्व पोरं तयार झालेत, चाललंय इकडे बघा। इकडे काम चालू आहे हे बघा, रांगोळीचं काम चालू आहे बघा। काम चालू आहे इकडे, मुली सर्व काम करतायत। आणि इकडे आपला हनुमानची मूर्ती आहे हे बघा। इकडे असा मस्त सजावट केल्या बघा, इकडे पण दरवर्षीप्रमाणे। तर बघा, इकडे स्वामी समर्थ मठात आलोय देवाला नारळ द्यायला। आणि बघा इकडे सर्व गोविंद पथकातली सर्व पोरं आलेत इकडे। आणि चाललो आता तिकडे आतमध्ये नारळ द्यायला। इकडे मठात आलोय। मोबाईल सरळ देव, सरळ देव, सरळ देव, काय करू नको, आपल्याकडे आहे वेळ। काम इकडे दे, त्याच्याकडे लावून दे, त्याने आपल्या गोविंदाचा पथक आहे। हार वगैरे, नारळ वगैरे आता दिलाय। हे आकाशी आहे जरा, पहिला एक तरी या। 3 जण आहेत, उभे राहा 5 जण। असं इकडे राहा, इकडे राहा, 5 जण उभे राहा। हे फुल घाल रे, हे फुल घाल, फुल घाल स्वामींकडे, फुल घाल। स्वामी समर्थ देव महाराजा, प्रमाणे तुला नारा दिलेला आहे, मान्य करून घे। आमच्या मित्रांना ते सराव शिबिर पासून ते दहिंडी गोपाळाला होईपर्यंत काही इडापिडा असेल दूर कर। त्याच्याकडनं चांगली प्रॅक्टिस करून घे। त्यांच्या पाठीशी काही दुष्ट असेल की तुझ्या पायाखाली दाबून त्यांना यशस्वी कर रे महाराजा। स्वामी समर्थ महाराज की जय। इकडे साईबा मंदिराच्या आलोय। सर्व आमच्या आजूबाजूला जेवढे मंदिर आहेत तिकडे आम्ही तिथे आता म्हणजे हार वगैरे, नारळ वगैरे देतो। बघा हनुमान मंदिरात आलोय आता। इथे
आपण नारळ देतोय. अरे बघा इकडे हनुमंताला आता हार घातलाय. अगरबत्ती नारळ देऊन देवाला गाराणं घालू. प्रमाणे जय हनुमान गोविंदा पताक. होय महाराजा. तुला नारळ दिलेला आहे. होय महाराजा. त्यांना प्रॅक्टिसला. होय महाराजा. इथं दुखापत होऊन दे नको महाराजा. होय महाराजा. इथून ते सर्व बाळगोपाळांना. होय महाराजा. आनंदात ऐश्वर्यात ठेव. होय महाराजा. तुझ्या मनातल्या काय इच्छा असतील. होय महाराजा. कर. होय महाराजा. इथून ते गावापर्यंत काय असतील ते तुझ्या पायाखाली दाबले महाराजा. होय महाराजा. अंबानी की भगवान की. इकडे आता साई मंदिरात आलोय. हे बघा साई मंदिरात आलोय. असे आमच्या इथले 5-6 मंदिर आहेत. तिकडे आम्ही दरवर्षी नारळ देतो. तर यावर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी नारळ देणार आहे. यावर्षी तुला पहिल्यांदा आम्ही नारळ दिलेला आहे. होय महाराजा. मान्य करून दे. होय महाराजा. दरवर्षी तू असं नारळ दिलेला आहे. होय महाराजा. मनात तुझ्या पूर्ण कर. होय महाराजा. तुझ्या पद्धत. होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. पायाखाली घे. होय महाराजा. त्याच्या पूर्ण करे महाराजा. होय महाराजा. महाराज की जय. साई मंदिरात आलोय. इकडे काय बोललो आधार कार्ड कोणाकडे द्यायला बोललो मग तू घे त्याला नाव तर लिहिलं की नाही नाव लिहिलं तू आधार कार्ड दे ना लागते यार राजन बाबा सांगताय जय देव महाराजा. प्रमाणे तुला नारळ दिलेला आहे. जय हनुमान गोविंदा पताक. तुझ्या चरणापाशी आलेला आहे. तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करून चांगली प्रॅक्टिस करून घे. तुझ्यामध्ये काय इडापिडा असेल ते त्यांचा सराव शिबिर हंडी होईपर्यंत पाठी कुठची दुखापत होऊन दे नको महाराजा. तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करून त्यांच्याकडे चांगले थर लावून घे रे महाराजा. महाराज की बाबा की बाबा की. इकडे आता सर्व पब्लिक जमा झाले इकडे बघा. हे आमचे कार्यकर्ते आहेत धडाडीचे सर्व मॅनेजमेंट मंडळी आहे. अरे बघा इकडे बघा इकडे असा नारळ फोडायसाठी केलंय. हनुमान गोविंदा पताक हे अंडी बांधायसाठी इकडे केलंय. आणि इकडे
तयारीत राहायचे. तर थोड्याच वेळात आपल्या मान्यवरांचं स्वागत तिथे करणार आहोत आपण. आणि लागलीच आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या बाळगोपाळांनी जी मदत केली आहे आणि आजचा हा सुंदर असा कार्यक्रम आपण बघतोय, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम इथे पार पडतोय. आणि असाच आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करायचा आहे. अजूनही जे गोविंद आले नसतील त्यांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. आपल्या कार्यक्रमाला आपण आता थोड्याच वेळात सुरुवात करतोय. धन्यवाद. इकडे प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश दादा आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश दादा आलाय. दरवर्षीप्रमाणे आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर करतो. आता श्रीफळ देऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर इकडे आमचा रुपेदादा आता देवाची पूजा करून श्रीफळ देतोय. तर दरवर्षी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर करतो, पूर्ण किट दहीहंडीची. इकडे बघा गाराने गात आहेत आता. दरवर्षीप्रमाणे नारळ दिला आहे महाराजा, तू मान्य करून घे. आजचा जो शिबिराचा कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने पार पडू दे महाराजा. आजपासून गोकुळापर्यंत सुंदर असा कार्यक्रम होऊ दे महाराजा. सर्व बाळांना सुखरूप ठेव रे महाराजा. जे काही स्वप्न यावर्षी पाहिले आहे ते पूर्ण होऊ देत रे महाराजा. गणपती बाप्पा पुत्र हनुमान की जय श्रीराम. बघा आता रुपये दादा नारळ देतोय. आता जागेवाल्याला नारळ देणार. सर्व गोविंदांना विनंती करतो की आपण नारळ फुलाला मंदिरात यायचंय. मंदिरात जे पण असतील त्यांनी खाली यायचंय. आपण बघा असा नारळ वाढवून कसा मस्त पैकी असं सजवलंय इकडे. आणि इकडे नारळ ठेवलाय. इकडे रुपेश दादा आलाय. तर आता नारळ देणार जागेवाल्याला नारळ. आणि आमची प्रॅक्टिस आता इकडेच चालू होते. तर बघा कसे बाळगोपाळ. प्रजापन करत आहे. आणि आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त सराव शिबिर शुभ मुहूर्त त्यांनी आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त ठेवलेला आहे. आणि त्यांची इच्छा आहे की मनातील इच्छा की 7 थर हे कडक असे लागणारच अशी त्यांनी जिद्द केलेली आहे. तर मी हनुमान चरणी तसेच जागेवाल्याला मी विनंती करतो, नम्र विनंती करतो, तसेच आशीर्वाद मागतो की त्यांची इच्छा पूर्ण कर. एवढं बोलून मी आपले लाडके नेते रुपेश मालुसरे यांनाही मी एक विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपल्या या हनुमान गोविंदा पथकाला वेळोवेळी खरोखरच कोणताही सण असू दे, उत्सव असू दे, कोणती समस्या असू दे, आमच्यासाठी जाऊन येणारे असे रुपेश दादा मालुसरे यांना मी विनंती करतो की 2 शब्द बोलावं. त्यानंतर आपण आपल्या जागेवाल्याला नारळ देऊ आणि नंतर आपल्या सरावाला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल 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 बजरंग बली की जय.
उपस्थित सर्व जय हनुमान गोविंदा पथकातील गोविंदा, या संजीवनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष कदम साहेब व उपस्थित सर्वच मान्यवर, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. ज्या गुरूंना स्मरून आपण हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला या ठिकाणी अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की जय हनुमान गोविंदा पथक अत्यंत शिस्तबद्ध असं एक गोविंदा पथक आहे आणि एक नावाजलेलं असं हे गोविंदा पथक आहे. गेल्या सुद्धा आपण 7 थरांचा मान त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि खात्री आहे या वर्षी सुद्धा आपण सर्वजण 7 थर त्या ठिकाणी लावून आपल्या जय हनुमान गोविंदाचा पथकाचा जो पताका आहे हा असाच फडकवाल. आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि दरवर्षीच आपलं प्रेम आमच्या सर्वांसोबत आहे राहतं आणि असंच याही पुढे आपल्या सर्वांचं प्रेम आम्हाला असंच मिळत राहू अशी या बजरंगबलीची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. आज 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल जय हनुमान गोविंदा पथक हे मी पूर्वीपासून बघतोय आणि चांगल्यात चांगलं आहे. साहेब प्रसादांनी जय हनुमान गोविंदा पथक काय लांबचे नाही, जवळ ते मित्र आहेत सर्व आणि आम्ही मित्रांनाच वागतो. गेल्या वर्षी त्यांनी 7 लावले, आम्ही 8 लावले, पण यावर्षी माझी अपेक्षा आहे की जय हनुमान मित्र मंडळी 8 लावावे. सर्वच मित्र आहे. थँक्यू आणि तुम्हाला शुभेच्छा. महाराजा तुला सलाबाप्रमाणे नारळ दिलेला आहे महाराजा. सलाबाप्रमाणे सराव शिबिराला सुरुवात करतोय अरे महाराजा. हा सराव शिबिर चांगल्या पद्धतीने करून गेले महाराजा. कुठल्याही गोविंदा दुकानात ठेवू नये महाराजा आणि इथून आपला गोकुळाष्टमीपर्यंत सर्वांना सुखात ठेवले महाराजा. या वर्षी जी मनात इच्छा बाळगली ती नक्कीच पूर्ण करू दे महाराजा. गणपती बाप्पा मकर मूर्ती बजरंग बली की. बघा आता इकडे गाडीवाल्याला नारळ देत आहेत अशा प्रकारे. चांगली प्रकारे सुरुवात झाली. टॉपर आहे. नाचायला
पुढे असतील त्यांनी मंदिराची सत्कार करतायत. सेवा करावी. तर बघा मान्यवरांचे पण सत्कार करतायत. भूकंप पथकातले पण काही सदस्य आले त्यांचा पण सत्कार करतायत. बघा हे मोर्या गोविंदा पथकातले आले त्यांचा पण सत्कार करतायत. शिवाज्ञा गोविंदा पथकातले काही सदस्य दादाचं गोविंदा पथक आहे. विघ्नहर्ता गोविंदा पथक पण काही सदस्य आलेत त्यांचाही सत्कार करतोय आपण. विजय गुरव आपला जयमान गोविंद पथकाचे अध्यक्ष जोरदार टाळ्यावाजवायच्या सहाय्याने तर बघा जागेला पाया पडून आता सुरुवात करताय घर रचायला.
शुभारंभ झाला, सर्व कार्यक्रम झाला आणि आता सर्व इकडे जेवण वगैरे ठेवलंय. तर आता चाललंय जेवण चाललंय. हे बघा सर्वांसाठी आज जेवण होतं. बघा कशी सजावट केली आहे मस्त पैकी. आता आमचे 27 तारखेला दिसणार आहे वापर आहे. जय श्रीराम. आणि बघा ही आता छोटस गाणं बोलणार आहे. जय श्रीराम. मंडळी, आपल्या जय हनुमान गोविंदा पथकातले काही खेळाडू म्हणजे काही सभासद आहेत, त्यांच्याशी आपण थोडा बातचीत करूया. तर बघा इकडे प्रतीक कदम आहे, त्याला थोडा विचारूया. तर आज आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपला शुभारंभ झाला. तर आता तुमचं पुढचं नियोजन काय आहे, म्हणजे कसं काय ते थोडा जरा थोडक्यात थोडी माहिती द्या आम्हाला. नियोजन म्हणजे आता जेव्हा सुरुवात करायच्या आधी आमची एक कोर टीम होती जय हनुमान गोविंदा पथक, जे सिनियर खेळाडू आहेत किंवा आमचे अध्यक्ष झाले किंवा आमचे कोच झाले किंवा सर झाले, ज्यांना याचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी आम्ही प्लॅनिंग केलं. आम्ही दरवर्षी आता 16 वर्ष आमच्या पथकाला झाले. आम्ही दरवर्षी 7 थर लावतो. गेल्या वर्षी जरा चांगले पोरांनी मेहनत केली, तेव्हा चांगले थर उतरवले पण आहे, पडले वगैरे नाही, कोणाला इजा नाही झाली. यावर्षी आम्ही एक स्वप्न बघितलंय, त्यानुसार आम्ही प्लॅनिंग्स पण केले आहे. पण ते आता आमचे जे प्लॅनिंग्स आहेत ते आता सत्यात उतरवायची वेळ आली आहे. तर त्यामध्ये आम्हाला 1 महिनाभर भेटला आहे, त्यात आम्ही एकदम कसून प्रॅक्टिस करणार आहे. आणि मग जे काय आमचं स्वप्न आहे ते आम्ही लास्टचा जो आपला गोपाळकालाचा जो दिवस आहे त्या दिवशी साकार करू. हेच आमच्याकडे देवाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. धन्यवाद. तर बघा हे आपले काही कार्यकर्ते होते आणि काही खेळाडू होते. तर हे बघा इकडे पण आहेत. तर त्यांचं स्वप्न आहे की यावर्षी काही दरवर्षीप्रमाणे 7 थर लावतात, तर यावर्षी त्यांचं स्वप्न आहे की 8 थर लावावे. तर त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दे. तर दाखवतो तुम्हाला पुढची व्हिडिओ पण कंटिन्यू राहीलच, गोपाळकाळाची पण व्हिडिओ राहील. तर मंडळी भेटू आता पुढच्या आपल्या गोपाळकाळाची व्हिडिओ असेल तिथे भेटू. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवर्जून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. तर हे बघा